होते सामना सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. पाहू शकाल फटका उंच खेळलाय, चेंडूला पाठवून दिलाय, वन बाउंस सीमारेषेच्या पार. तुषार धूम साहेब यावेळेस पाहू शकाल अजून एक चांगला फटका, अजून एक स्क्वेअरला चेंडूला पाठवून दिला अलॉंग द कार्पेट. पाहायला भेटेल यावेळेस. पाहू शकाल बॅकफुटला आला फटका, वा टिपिकल गणेश कडाळे फटका. आणि हा आलाय एजीस गणेश कडाळेच्या माध्यमातून 4 धावा आल्या. दर्शक बुचल 13. परत एकदा त्या दिशेमध्ये खेळला गेला खेळाडू होता, त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॅक टू बॅक एलईडी टीव्ही त्यांच्या माध्यमातून दिली गेली. नक्कीच आपलं सुद्धा स्वागत असेल सर. लाईव्हला तुम्ही मॅच पाहतायत. यावेळेस वा काय फटका आहे, वर हिट, वन बाउन्स. रात्री 2 वाजता झोपेतून उठवला तरी हा फटका खेळू शकतो, असे फटके आहेत. परत एकदा उडवला चेंडूला पाठवून दिलाय व्हीआयपी डाईस वर. एका प्रतिमा खेळाडू यावेळेस बैठक करण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला खूप वेगवान. आदित्य पवार तिकडे आहे. चेंडू ते पाहिले गेलं तर मात्र धावा आल्या ते 10. यावेळेस उडवला चेंडूला पाठवून दिलाय डीप कॉर्नरच्या वरतून. हॅन्ड अँड सम 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. परत एकदा उडवला चेंडूला पाठवून दिलाय डीप लॉंग लेगच्या वरतून. बॅक टू यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, टिपलाय झेल संप करतोय. स्पेल मध्ये दुसरा षटक टाकतो, मात्र धावा खर्च केला 6 आणि एक मोठा गडी बाद केलाय. ऑफेन्सच्या बाहेर जास्त चेंडू राहिला, विकेट किपरने ड्राइव्ह लगाते 55 त्यावेळेस फटका सुरेख खेळलाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये, चेंडू निघून जातो खूप वेगाने बाउंड्रीच्या लगत, परंतु चेंडू निघून जातो सीमा फटका होता असं म्हणावं लागेल. दर्शक जवळपास 59. त्यावेळेस स्क्वेअरला खेळला गेला की आपण चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून जाईल. परत एकदा यावेळेस पाहू शकाल फुल टॉस बॉल होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, चुकी नक्कीच बॅटर कडून झाली, स्वतःवर नाराज असणारे चेंडू पायाला परत झालाय. यावेळेस उडवलाय चेंडूला पाठवून दिला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून, आउट ऑफ द पार्क. नक्कीच लगावले गेले, परत गोलंदाज झाला गोलंदाज. परत एकदा उंच आणि लांबी किती, लांबी खूप सुरेख. बॅक अजून एक येईल का, चेंडू उंच गेला, पाहू शकाल समालोचक कक्षाला सलामी घालणारा हा आलाय षटकार. 22 धावा जमा केल्या. चेतन चौधरी 7 चेंडूवर खेळलेत आतापर्यंत. यावेळी झालाय चौथा, वाह 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 चेतन चौधरी. त्याला अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये इंट्रोड्यूस केल्या गेल्या. यावेळेस वाह स्टायलिश चेतन चौधरी, त्याच्या बॅटमधून दूर आहे चेतन आपल्या आदर्श षटकाकडून. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटची आरतीकडे नक्कीच लगावली गेली, पाहू शका प्ले डाऊन युवराज यांचं 27 धावा त्यांनी खर्च केल्या. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला फटका खेळलाय, खेळाडू आहे डीप मध्ये, परंतु चेंडू थांबवण्यामध्ये अयशस्वी राहील. त्यावेळेस फटका तर फसलाय, खेळाडू आहे, चेंडू खाली आले आणि पाहू शकाल चांगला झेल टिपला गेला. जय गायकवाड ज्यांनी या इनिंग्स मधला पहिला चेंडू खेळला, तो शेवटचा चेंडू खेळायचा सज्ज झाला बड्डे बॉय. आणि बड्डे बॉयच्या बॅटू तडाखा नक्कीच आलाय, चेंडूला पाठवून दिला शेवटच्या. नितीशजी बसते यांच्यासाठी सुद्धा नेहमी तो पाठीशी उभा राहिला आणि नितीशजी बसते अर्थातच एनजीटीसी लाईव्ह आणि गणेश कडाळे याचं सुद्धा एक वेगळं नातं आहे. समोरचेही खेळाडू होते, त्यांनी बॅटिंग केली, तुम्ही करू शकतात. आणि त्यासाठीच हा लॉफ्टेड डीप मिड विकेट मध्ये बिग मग त्यालाही सहन करावं लागणार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ओव्हर द मिड ऑफ लाजवाब स्ट्रोक, इनसाइड आउट खेळलाय. 1 2 3 टप्पे घेत चेंडू जाऊन वडी शॉर्टकट टाकलाय. याची शाश्वती युद्ध लढण्याचं प्रेम प्रोत्साहन मिळालंय. या वेळेला लाजवाब फटका, दिशा दिली बॉलला आणि फेकून दिला डीप पॉइंट आहेत. 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकातील 4था बॉल आपल्या भेटीला येतोय. या वेळेला लोवर फुल टॉस चूक केली आहे गोलंदाजानं, नोचा बॉल, परंतु यावरती प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू फक्त आणि फक्त विकेट किपर जवळ विसावणार आहे. कॅच तर घेतली आहे, परंतु त्या कॅचला व्हॅल्यू नसेल, व्हॅलिडिटी नाहीये. सिंगल आली
लाजवाब स्ट्रोक इनसाइड रामर असतो. 37 रन. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. इथे मात्र चकमा दिलाय. संघांसाठी फार महत्वाचं असणार आहे. ओहो, लॉफ्ट केला. यावेळेला फटका फसलाय. लॉंग ऑनला चेंडू हवेत. गणेश कडाळे लाजवाब कॅच. 13 धावा बनवायचे, त्यासाठी मग या बॉल वरती मोठा फटक्याची गरज आहे. कमीत कमी चौकार. नाही नाचवलंय बॅटचा बॉल. त्याच्यावरती मोठ्या फटक्याची अजूनही आवश्यकता. यावेळेला फ्लिकलाय. चेंडू जागेवरती उभा राहिलाय. झेंडा उभा राहिलाय. पाहूया तो झेंडा. ओहो, बरोबरीच लढा दिलाय. जय आलाय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. जयच्या विरोधात हल्ला केलाय. ऑन साइडला चेंडू टोलवलाय आणि चेंडू चाललाय सरळ. या षटकाच्या पहिल्याच बॉल वरती बिग हिट. बॅकफुटला जाऊन कट करायचा. अर्थातच ब्रँड ऑफ मखमलाबाद हॉटेल्स त्यातलं एक नाव आहे. फ्लायटेड बॉल आणि चेंडूला दिली हवा. चेंडू चाललाय दूर. कमबॅक करावं लागेल बॉलिंग करणाऱ्या संघाला. डॉट बॉल टाकावे लागतील बॉलिंग करणाऱ्या संघाला. उलटी बॅट केली. हाताला ब्रश केलाय. हँडल लागलाय आणि कॅच कॅरी केला. जरी डॉक्टर्स आहेत, मेडिकल फील्ड मध्ये सुद्धा काम देत आहेत, मेडिकल फील्ड मध्ये सुद्धा सेवा देत आहेत. इथे झेंडा उभा राहिलाय. कॅच ड्रॉप झाली आहे आणि आपण धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. या षटकात बिग हिट आलेला नाहीये अजून. लॉफ्ट केलाय बॉल. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे गणेश कडाळे. तो मात्र वाट पाहतोय. 15चा लढा. तोडीस तोड उत्तर दिलंय कंसारा 11 देवसाने या संघाच्या बॅटर्सने. फॉलो केलं. बॅटरला फॉलो केलं. याही वेळेला बाहेर टाकलाय बॉल. या वेळेला चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक ते मात्र जज करताय बॉलला. क्विक थ्रो तर फेकलाय. रनआउटची संधी. 4 बॉल टाकली गेली चेतनच्या माध्यमातून आणि आतापर्यंत फक्त 4 धावा दिल्या. शेवटची 2, त्यातला हा 5वा बॉल. लेंथ बॉल परंतु मुख्य पंच लॉफ्ट केला. आडव्या बॅटने चालवली आहे गदा. चेंडूला पाठवलाय. पहिला बॉल टाकला जातोय. मित्रांनो, मॅच रोमांचक स्थितीत आहे. या मॅचला आता ट्विस्ट मिळणार आहे. लाजवाब बॉल. पलकावरती येत. 9 बॉल 31 ची गरज. या षटकातील 4था. यावेळेला लॉफ्ट केलाय. समोरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक नाहीये. पाहिलं आणि फक्त 8 बॉल आणि आता समीकरण पलटलंय. टॉपेज लागला. विकेट कीपर ते राहू हॉटेल यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. आणि येस, पहिल्याच बॉलवर व्हॉट अ शॉट. बॅट मॅच राहिली आहे. तोडीस तोड मॅच राहिली आहे. लॉंग हँडचा उपयोग केला. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बाहेरचे आहेत. लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू हवेत. शेवटच्या बॉलवर पाहूयात. कॅच पकडली जाईल.